नका. पण या खासदारांनी स्वतःची घरं भरण्यासाठी खासदारकीचा वापर केला. या गोपीचंदला खासदार म्हणून निवडून द्या. मी कारखाना काढण्यासाठी, सूतगिरणी काढण्यासाठी, बँका काढण्यासाठी इकडे फिरत नाही मित्रांनो. सभासदांची मंडळी गोळा करण्यासाठी फिरत नाही. मला तुम्ही एकदा संधी द्या. आणि जत तालुका हा परिवर्तनवादी तालुका आहे. जत तालुक्याच्या राष्ट्रामध्ये बंडखोर वृत्ती आहे. त्यांना माहित आहे कधी टर्न करायचा. या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त राजकारणाची दिशा जत तालुक्याला कळते. वारा कुणीकडे सुटतंय आणि कुणीकडे उठणायचं हे जत तालुक्याला सगळ्यात जास्त माहिती आहे. म्हणून आता वारा कशा दिशेने सुटलाय हे तुम्ही वारा त्या सांगली जिल्ह्याला कळू द्या. सांगलीच्या बाजारपेठेला कळू द्या. मिरजेच्या बाजारपेठेला कळू द्या. या सगळ्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये कळू द्या की आता वार या प्रस्थापितांच्या उलट चालू आहे आणि प्रस्थापितांची उलटी गती चालू आहे. या संजय काकाचा माज उतरवण्यासाठी गोपीचंद पडळकर मैदानामध्ये आला. माज मस्ती किती असते ती मी डोळ्यानं बघितली. आमदारांना जाऊ देतो हा माणूस. आमदारांना अरे काय आमदार आहेत ते. 3 लाख लोकांनी त्याला मत केलेलं असतं. सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना दादागिरी. मला दादागिरी करायला गेले. आता ही परिस्थिती झाली. समजा मला दादागिरी चालत नाही. मी काय कोणाच्या मसालावरचा गडी नाही. कोण काय मी म्हणलं मी ते ऐकेन. मी जनतेचा गडी आहे. तुम्ही काय जो पैताला हल्ले तर मी तुम्हाला उलट बोलणार आहे. मला अरे म्हणला तर मी काय म्हणल्याशिवाय राहणार आहे. आणि म्हणून मी या सांगली जिल्ह्याच्या मैदानामध्ये उतरलो. आपलं राज्य बघतोय. रोज सर्वे कंपनी येते. रोज सर्वे कंपनी येते. सर्वे कंपनीवाली येऊन दमली. पानपट्टीवर गेलं ती मध्ये एकच छंद गोपीचंद. वड्यामध्ये तिकडे मेंढराकडे जर गेलं तर ती दुसरं काय भाषण जाऊतोय मोबाईल मध्ये. हे बघ म्हणून त्याला वाचता येत नाही, लिहायला येत नाही. कुठं माझ्या मायमाऊलीला मळ्यात जाऊन विचारलं ती बी मायमाऊली मध्ये एकच छंद गोपीचंद. कंपन्यावाले त्यांचे पैसे देऊन कंपन्याचा सर्वे करायला येतात आणि मला फोन करून सांगतात साहेब तुमचा नंबर 1 आहे. मला एक रुपया नाही, कंपनी नाही, सर्वे नाही, भांडण नाही. पण जेवढ्या कंपन्या जिल्ह्यामध्ये या 4 महिन्यात आल्या सगळ्यांनी मला फोन करून सांगितलं तुम्ही उभा राहा. वातावरण नंबर 1 आहे. कोण सांगते? भाजपची कंपनी, राष्ट्रवादीची कंपनी, काँग्रेसची आजूची कंपनी सुद्धा फुटली. तुम्ही त्यांना 20-30 लाख दिले तर ती माणसं माझ्याकडे निरोप पाठवतात. गाव वाईच इथं हा माणूस तुमच्या बाजूला आहे, हा विरोधात आहे. माझ्याकडे कुठं पैसे कंपनी लावायला. माझ्याकडे पैसे नाहीत, काय नाही, भांडण नाही. लोक रोज वर्गणी देतात. त्याच्यावरती चाललाय. मी तुमच्याशी प्रामाणिक आहे. मी तुम्हाला माणगाच्या चौकामध्ये इतका शब्द देतो की तुम्ही माझ्या पाठीमागे ठामपणे उभं राहा. मी तुमच्याशी विश्वासघात करणार नाही. मी तुमच्या बरोबर कायम राहील. एवढंच या निमित्तानं बोलतो. जात विधानसभा मतदारसंघात 1 लाखाचं फरकानं मला लीड द्या. आटपाडी तालुका, खानापूर, वडोस, कडेगाव, तासगाव तालुक्यात सुद्धा मी लीड आहे. तुम्ही बाबाच्या सभा बघितल्या असतील. बघितलं का? सावळज आणि मांजरडेच्या सभा. काकाच्या गावाच्या शेजारचं गाव आहे सावळज. 7,000 लोक. बुडबुडा आहे बुडबुडा. आणि मी सांगत होतो माझ्या नादाला लागू नका. मी होलाट माणूस आहे. भाजप याला वरण दाबल, भाजप याला वरण दाबल. आर्मी दाबून घेत नाही. जेवढं दाबल तेवढं मी उडतो. तुम्ही खाली जोरात मारला तो जास्त उडतो. तसं मला कोण दाबाच्या भानगडीत पडला त्यांची दुकान कायमची बंद करून टाकतो. म्हणून या सगळ्या व्यवस्थेला घरी बसवण्यासाठी तुम्ही ताकदीनं माझ्या बरोबर उभा राहावा. एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. पुढच्या अनेक गावामध्ये आमचे दौरे आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे. मला सगळ्या गावात जाता येणार नाही. सगळ्या गावागावात जाऊन मला निरोप द्या आणि त्यांना माझी भूमिका समजावून सांगा. कपबसी हे माझा चिन्ह आहे आणि कपबसी आणि माझा फोटो दिसणार आहे. मला बघून घ्या. कपबसी ज्याला नाही आठवत त्याला माझा फोटो बघून घ्या. त्याचा मशीनवरती फोटो सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे चुकायचा प्रश्न नाही. एवढंच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.